So we are discussing problems of chapter number 5 oscillations of 12th science of Maharashtra board. And in today's lecture we are discussing the type number 6, that is problems on particle starting from extreme position. आता लक्षात ठेवा, हा टाइप मी सेपरेट केलाय मुद्दाम. कशासाठी? कारण की जरी हा टाइप छोटा असला तरी एक एक्झाम्पल क्वेश्चन बँकमध्ये या टाईपवर विचारलेला आहे आणि तुमच्या नीट JEE मध्ये तर विचारतातच या टाईपवर, तो प्रश्नच नाही आहे आपल्याला. आपण विचार करतोय बोर्ड एक्झामचा आणि बोर्ड एक्झाममध्ये पण या टॉपिकवर एक्झाम्पल विचारले गेलं आहे. आता तसा फॉर्म्युला आपण मागच्या टाईपमध्येच हा बघितला होता. पुन्हा एकदा बघूया. द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM अँड स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन इज. तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून स्टार्ट झाला तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असेल? तर जनरल इक्वेशन काय आहे डिस्प्लेसमेंटचं? जनरल इक्वेशन आहे x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. याच्यामध्ये a असतं त्या SHMची ॲम्प्लिट्यूड, ओमेगा असतं अँग्युलर वेलॉसिटी त्या SHMची आणि फाय असतो इनिशियल फेज. आणि हे जे ब्रॅकेट आहे साइन नंतर असणारा हा जो अँगल तुम्हाला दिसतोय हा असतो टोटल फेज. ओके, हा झाला ओमेगा टी प्लस फाय झाला टोटल फेज आणि फाय झाला इनिशियल फेज. याला फेज कॉन्स्टंट पण म्हणतात, याला इपोक पण म्हटलं जातं. मग हा इनिशियल फेज काय सांगतो? तर त्या पार्टिकलची इनिशियल पोझिशन काय आहे ते तो डिसाईड करतो. हा फाय जर 0 असेल तर याचा अर्थ पार्टिकल मीन पोझिशनपासून स्टार्ट झाला. हा फाय जर π/2 असेल तर याचा अर्थ असतो पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपासून स्टार्ट झाला. मग आपल्याला डिस्प्लेसमेंट पाहिजे फॉर द पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन्स मीन्स वी हॅव टू पुट फाय इज इक्वल टू π/2. सो फायची व्हॅल्यू मी π/2 प्लेस केली. सो x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस π/2 आणि साइन π/2 प्लस थिटा म्हणजेच कॉस थिटा हे आपल्याला माहिती आहे. म्हणून मग या साइन ओमेगा टी प्लस π/2च्या ऐवजी आपल्याला लिहिता आलं कॉस ओमेगा टी. सो द इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट फॉर अ पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन इज x इज इक्वल टू a कॉस ओमेगा टी. आता इथे लक्ष ठेवा, x म्हणजे डिस्प्लेसमेंट हे नेहमी मीन पोझिशनपासूनच मोजतात. हा पॉईंट मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा, हा विसरू नका. कारण की या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं असतं? पार्टिकल हॅज टू कव्हर 1 सेंटीमीटर डिस्टन्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनपासून का आपल्याला अंतर दिलं असतं, पण आपल्याला ते अंतर कुठून पाहिजे असतं? मीन पोझिशनपासून पाहिजे असतं. कारण की x म्हणजे मीन पोझिशनपासून असणारं डिस्टन्स असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून मुद्दाम मी इथे लिहिलं आहे x हे नेहमी मीन पोझिशनपासूनच मोजतात. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की x इज डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. ठीक आहे, हा एकच फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू a कॉस ओमेगा टी. तो मुद्दाम आपण मागच्या टाईपमध्ये पण फॉर्म्युला मी मुद्दाम घेतला होता. हा या टाईपमध्ये मात्र हा टाईपच मी सेपरेट करून टाकला त्याच्यावर, कारण की महत्त्वाचा टाईप असल्यामुळे. द फर्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम बोर्ड एक्झाम, दॅट इज फेब्रुवारी 2015 एक्झाम ॲज वेल ॲज ऑक्टोबर 2015 एक्झाम. काय म्हटलं पहा, द पिरियडिक टाईम ऑफ अ लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर इज 2π सेकंद. म्हणजे त्या ठिकाणी टाईम पिरियड आपल्याला दिलेला आहे ऑसिलेशनचा 2π सेकंद. ठीक आहे, विथ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ 1 सेंटीमीटर. आता मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? ॲम्प्लिट्यूड. म्हणजे त्या लिनियर SHMची ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे आपल्याला 1 सेंटीमीटर, टाईम पिरियड दिला आहे 2π सेकंद. सो कॅपिटल T इज 2π सेकंद, ॲम्प्लिट्यूड इज 1 सेंटीमीटर. एक एक वाक्य वाचायचं, त्याच्यानुसार गिवन लिहायचं. इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. आता साहजिकच एक्स्ट्रीम पोझिशन हा शब्द वापरला, याचा अर्थ पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमच घ्यायचा. जेव्हा तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमपासून स्टार्ट होईल तेव्हा स्पेशली मेन्शन केलेलं असेल. जेव्हा इथे काही नसतं तेव्हा याचा अर्थ घ्यायचा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन फाइंड द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल आफ्टर π/3 सेकंद. तो जर एक्स्ट्रीम पोझिशनपासून स्टार्ट झाला तर त्याचा डिस्प्लेसमेंट किती असेल? π/3 सेकंद नंतर. आणि जे डिस्प्लेसमेंट तुम्हाला मिळेल ती कुठून असेल? मीन पोझिशनपासून. हां, ठीक आहे. T इज गिवन, यू हॅव टू फाइंड x आणि टाइम इंटरवल किती दिला आहे? π/3 सेकंद. सो डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन इज किंवा फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम इज, फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू a कॉस ओमेगा टी. सो x इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे 1, कॉस ओमेगा म्हणजेच 2π आपण कॅपिटल T, कारण की आपल्याला तिथे टाईम पिरियड दिलेला आहे. सो 2π आपण कॅपिटल T इंटू स्मॉल टी. सो 1 कॉस 2π, स्मॉल टीची व्हॅल्यू म्हणजे टाईम इंटरवल π/3 आहे. टी स्मॉल टीची किंमत टाकली मी π/3 आणि टाईम पिरियड टाकला 2π सेकंद. 2π कॅन्सल म्हणजे कॉस π/3 आणि कॉस π/3 ची व्हॅल्यू असते 0.5 सेंटीमीटर. आता हे जे x मिळालं हे याचा अर्थ सांगा आता मला काय असेल तर. व्हॉट इज दिस x? दिस इज डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम
फ्रॉम मीन पोझिशन, म्हणजे मीन पोझिशनपासून तो इतक्या अंतरावर असेल. ठीक आहे. आपल्याला त्यांनी डिस्प्लेसमेंट विचारलं आहे. फाइंड द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल आफ्टर π/3 सेकंड. आणि डिस्प्लेसमेंट हे नेहमी मीन पोझिशनपासूनच असतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथे ॲम्प्लिट्यूड 1 होती, डिस्प्लेसमेंट 0.5 मिळालं, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनपासून पण 0.5 सेंटीमीटर असेल आणि मीन पोझिशनपासून पण 0.5 सेंटीमीटर असेल. हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. मग आता इथे काय लिहाल, द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन इज 0.5 सेंटीमीटर. एक्स्ट्रीम पोझिशनपासून नाही, लक्षात ठेवा. मुद्दाम 4 वेळा मी रिपीट करतोय. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल विच इज टेकन फ्रॉम फेब्रुवारी 2004 एक्झाम. आणि एक्झाम्पल इज अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ पिरियड 12 सेकंड. टाईम पिरियड 12 सेकंद दिलेला आहे. एक वाक्य वाचायचं, त्यात जे दिलं असेल ते लिहून टाकायचं. अँड ॲम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर. ॲम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर. इफ इनिशियली द पार्टिकल इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी. इनिशियली तो पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला आहे, म्हणजे तिथून तो त्याची मोशन सुरू करेल. हाऊ मच टाईम विल इट टेक टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ 6 सेंटीमीटर फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. बघा आता ॲम्प्लिट्यूड आहे 8 सेंटीमीटर आणि त्या पार्टिकलला एक्स्ट्रीम पोझिशनपासून 6 सेंटीमीटर जायचं आहे. म्हणजे एक्स किती घेसाल, ॲम्प्लिट्यूड आहे 8 आणि त्याला एक्स्ट्रीमपासून 6 सेंटीमीटर जायचं आहे, म्हणजे मीन पोझिशनपासून त्याचं अंतर असेल 2 सेंटीमीटर. सो एक्स इज इक्वल टू 8 - 6 इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. आलं लक्षात. हे एक्स का बरं 2 सेंटीमीटर घेतलं, तर 6 सेंटीमीटर का नाही घेतलं, कारण की एक्स म्हणजे मीन पोझिशनपासून अंतर असतं म्हणून. सो डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM अँड स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन इज एक्स इज इक्वल टू a cos ωt. एक्स आहे 2, हे ॲम्प्लिट्यूड आहे 8 cos ωt. सो सॉल्विंग इट, cos ωt इज इक्वल टू 1/4, म्हणजे cos ऑफ 2πt अपॉन कॅपिटल T इज इक्वल टू 1/4, म्हणजेच 2πt अपॉन कॅपिटल T इज cos इनवर्स ऑफ 1/4, म्हणजे cos इनवर्स ऑफ 0.25, म्हणजे 75.5 डिग्री. हे थोडंसं कमी जास्त आहे हां. सो 2πt अपॉन कॅपिटल T इज 75.5 डिग्रीज. या राईट हँड साईड डिग्रीमध्ये घेतली आपण, लेफ्ट हँड साईड पाय हा रेडियनमधला आहे, त्याला तुम्हाला डिग्रीमध्ये घ्यावं लागेल. सो स्मॉल टी इज इक्वल टू 75.5 इंटू कॅपिटल T 12 अपॉन 2π म्हणजे 360 डिग्री, म्हणजेच 906 अपॉन 360, म्हणजेच 2.52 सेकंद. एवढ्या टाईम इंटरवलमध्ये तो पार्टिकल किती गेलेला असेल, 6 सेंटीमीटर फ्रॉम एक्स्ट्रीम, म्हणजेच मीन पोझिशनपासून 2 सेंटीमीटर एवढं अंतर गेलेलं असेल. ठीक आहे. हे होतं सेकंड एक्झाम्पल. आता हे जे तिसरं एक्झाम्पल आहे ते क्वेश्चन बँकमध्ये पण विचारलं आहे 3 मार्कासाठी आणि मार्च 1998च्या एक्झाममध्ये पण विचारलेलं आहे. दोन्हीकडेही विचारलेलं आहे. ठीक आहे. मग आता एक्झाम्पल काय आहे बघा. अ पार्टिकल एक्झिक्यूट्स लिनियर SHM. ओके, पार्टिकल लिनियर SHM करतोय ऑफ पिरियड 4 सेकंद, म्हणून टाईम पिरियड लिहिला मी 4 सेकंद. अँड ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर, म्हणून ॲम्प्लिट्यूड लिहिली 4 सेंटीमीटर. फाइंड द टाईम टेकन बाय इट टू डिस्क्राईब अ डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. त्याला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून 1 सेंटीमीटर अंतर कापायचं आहे. मग एक्स किती घेसाल, ॲम्प्लिट्यूड 4 आहे, ॲम्प्लिट्यूड 4 हे अंतर मेन पोझिशन ते एक्स्ट्रीम पोझिशन हे अंतर 4 सेंटीमीटर, त्यातलं 1 सेंटीमीटर त्याला जायचं आहे, म्हणजे मेन पोझिशनपासून किती 3 सेंटीमीटर. सो एक्स इज इक्वल टू 4 - 1 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. आलं लक्षात. x3 का बरं घेतलं, तर कारण की एक्स म्हणजे मेन पोझिशनपासून अंतर असतं. मग आता पार्टिकल एक्स्ट्रीमपासून स्टार्ट होतं आपल्याला दिलेलंच आहे. सो द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम इज एक्स इज इक्वल टू a cos ωt. एक्सची व्हॅल्यू टाकली मी 3, एची व्हॅल्यू टाकली 4, cos 2πt अपॉन कॅपिटल T. सो cos 2πt अपॉन कॅपिटल T इज 3/4, म्हणजेच 2πt अपॉन कॅपिटल T इज cos इनवर्स 3/4, बरोबर आहे. आणि cos इनवर्स 3/4 म्हणजे cos इनवर्स 0.75. 0.75चा cos इनवर्स शोधायचा आहे, म्हणजे 0.7500 हा नंबर किती डिग्री आणि किती मिनिटासाठी ते शोधायचं. तर ते आपल्याला दिसतं जवळपास 0.7500, ते येतं 41.4 डिग्रीसाठी, म्हणजेच 2πt अपॉन कॅपिटल Tची किंमत आली आपल्याजवळ 41.4 डिग्री, म्हणजेच टीची किंमत आली 41.4 इंटू 4 अपॉन 360. सो टी इज इक्वल टू 0.46 सेकंद एवढ्या टाईममध्ये जाईल. 3च एक्झाम्पल या टॉपिकवर मी घेतले, कारण की फॉर्म्युला एकच आहे.
त्याच टॉपिकवर मग त्याच फॉर्म्युला आणि त्याच व्हॅल्यू त्याच घ्यायचे आणि त्याचे जास्त एक्झाम्पल सोडवण्यापेक्षा 3 एक्झाम्पल सफिशियंट आहेत एका फॉर्म्युल्यावर. ओके.